ॲटलिस्ट तुम्ही नाही का लॉयल तरी आहात एकमेकांना, म्हणजे नाही का तुम्ही मिळून खेळता, असं नाही की नाही का एकाला असं सोडून देता वाऱ्यावरती. आणि ते लोक तिला काय करतात की तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतात. मग तिला ते पटलं नाही. पण आपल्याला मला तर वाटतंय आपण जे इतक्या आलोय त्यात आपण कुणाला आपल्या स्वार्थासाठी कुणाला ढकललं नाही. आपण आलोय आपल्या ह्याच्यावर. शिवाजीदा, काल मी तुम्हाला चॅलेंज केली है ना, पण असं नाही आहे की ऐश्वर्या माझी दोस्त नाही आहे आणि तुमच्या विरुद्ध माझ्यासाठी काय आहे म्हणा. तुम्ही आज नॉमिनेट झालंय, मी वाचली आहे, माझ्याकडं काय पॉवर असेल, आज जर टास्क छान झाला, काहीतरी झालं, मी रिटर्न करणार आहे. हा माझे शब्द आहे तुम्हाला, तुमच्यासाठी. डिजी टपाल आलं. डिजी टपाल आलं. सिटी सुंदरीज आणि गावरान ब्रोज जागे व्हा. कालच्या पाहुण्यांसोबत गोव्याच्या माळरानात जबरदस्त टास्क रंगला, पण आज एक नाही 2 पाहुण्यांसोबत त्याच माळरानावर नवीन टास्क रंगणार आहेत. आज सोबत असणाऱ्या पाहुण्या जरा खास आहेत, तुमच्या खूप जवळच्या आहेत. त्या तुमच्यासोबत टास्क अनुभवायला अत्यंत एक्साइटेड आहेत. तुम्हाला सुद्धा त्यांना बघून खूप आनंद होणार आहे. चला तयारीला लागा आजचं थ्रिल अनुभवायला. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि गोव्याला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. सो काही लोकांना तोंडावर पाणी मारून जागा केलं, काही लोकांना कालच्या कोंबड्यांनी बांग देऊन जागा केलं, पण काही लोक अजूनही जागे झालेले नाहीयेत. त्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी आम्ही एक वेगळा तोड असा सुचवलाय. सो बेसिकली काल परवापासून मी बघतोय बऱ्याच मुलींचं असं म्हणणं होतं की मला हा पार्टनर नकोय, ह्याच्याऐवजी दुसरा कोणतरी पार्टनर असता जास्त बेटर झालं असतं, मला घरीच जायचं आहे. सो वी रिस्पेक्ट दॅट, ओके. आणि म्हणून मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे, जर प्रॉब्लेम असेल तर आपण रिप्लेस करूया सिटी सुंदरींना. मी तर घाबरली, मला वाटलं आता मी गेली. आमचं असं झालं की काय आपल्याच घरातले येणार आहेत का कोणतरी, की नवीन कोणतरी येणार आहे. भीती होती मनात की काय होऊ शकतं. म्हणून आम्ही अशा 2 सिटी सुंदरींना आज इकडे बोलवलंय की ज्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहेच. त्या सिटीतल्या आहेत, त्या गावामध्ये राहून आल्या आहेत, गावातल्या सगळ्या टास्क त्यांनी पूर्ण केले आहेत, ज्यांना फक्त गावात राहायचा अनुभव नाही, अख्खा सीझन त्यांनी तिकडे काढलाय, ज्या वाईल्ड कार्ड एंट्री असणार आहेत. आणि त्या आहेत जाऊबाई गावाची विनर आणि जाऊबाई गावाची फर्स्ट रनर अप रमशा आणि अंकिता. त्यांना बघून एवढं एक्साइटेड झालं, मी म्हणली वाव. पण हे कळत नव्हतं की हे नक्की काय करायला आले आणि का आले. खूप खूप स्वागत तुमचं रमशा, अंकिता, आमच्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. ओके, तुम्ही शो बघत असाल, येस 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 तुम्हाला आवडतही असेल. हो खूप खूप आवडतं आणि खूप साऱ्या गोष्टी पण चालल्या ते पण बघतोय. हो, बघताय ना. हो, तेच आता मी त्यांना म्हणालो की काही मुलींना असं वाटत होतं की नाही, आम्ही घरीच जातो, आम्हाला पार्टनरच नकोय. तेच आम्ही पण बघितलं ऍक्च्युली, ते काजल आणि क्रिश मध्ये काय चालू होतं ते मी बघत होती. सुभाष आणि ऐश्वर्याचं पण थोडस घ्या काय सुभाष, चालू ऐश्वर्या. आहे. सर आमची ऑब्व्हियसली थोडीशी आर्ग्युमेंट झालेली आणि आर्ग्युमेंट आय थिंक सगळ्याच फ्रेंडशिप रिलेशन मध्ये होते. ऍक्च्युली मला वाटतं की थोडं यांचं जमत नाहीये, तर त्यामुळे मला बोलवलंय, तर मी चांगलं मेंटोरशिप करू शकते. हो ना, आय एम व्हेरी शुअर, कारण तुम्हाला अनुभव आहे. मुलींनो, डोंट वरी, जसंही म्हणालो की तुमचे जे काय प्रॉब्लेम होते सगळे आपण आज सॉल्व्ह करून टाकूया.
मी पण बोलते ना, क्रिश आणि हिच्यामध्ये पण आय गेस मी जास्त फिट आहे. कारण की तसं पण त्याला शो सोडून जायचं होतं, तर आय गेस मी चांगली मेंटॉर होईल अँड देन आय कॅन बी अ पार्ट ऑफ. काय म्हणते काजल? नको, तिला राहू दे जिथे ती आहे. माझं मनात असं होतं की मी क्रिशचं साथ सोडणार नाहीये एवढं लवकर. आमची जी कोऑर्डिनेशन आहे ना खूप चांगली आणि बॅलन्स जे आहे ना ते आपण करू घेतात. पण मी तुमची कोऑर्डिनेशन ऍक्च्युली बघत होती. तू किती ओरडते त्याला. तो बोलला ना त्याला टास्क सोडून जायचंय का, कारण की तू प्रेमाने बोलतच नाही. मला माहिती आहे त्याची काय आहे. तू नको बोलू, सॉरी. क्रिश तू बोल ना, तुझं काय मत आहे. तुझं ऐकून नाही चुप होणार आहे. मी तुझं ऐकायला नाही आली इकडे. मला क्रिश, माहिती तुझं काय काय मत आहे? strategy सांग ना. काय नाहीये. बघ, मी तुला बोलायला देते तुझी मेंटॉर म्हणून मी इकडे आले. काय वाटतं तुम्हाला? तुला काय वाटतं Absolutely. रमशा? आता कोणी वेगळी येऊन माझं जगा घ्यायला लागली आहे. मी खूप ट्रिगर झाली आणि मी तर ठरवलंच की मी असंच माझा जागा देणार नाही. क्रिशला एक चांगलं मेंटॉर मिळावं हे खरंच आम्हाला जेन्युइनली वाटतं सर. मी आता पण क्रिशला बोलेल की विचार कर. मेंटर आहेत 2 छान आहेत, मला पण वाटतंय. विचार कर आणि चूज कर. क्रिश, चमकणाऱ्या गोष्टी दिसल्या तर आपलं जुनं सोडायचं नसतं. तुला अशी मेंटॉर हवी की तुला अशी मेंटॉर हवी जी ऑलरेडी एक सीझन करून आली आणि तिला माहित आहे काय करत. सर मला काजलचा साथ नाही सोडायचा होता, पण ती जो हे हरकत करत आहे ते मला कुठेतरी नाही आवडत आहे. मला समजलंय तू कसा आहे. मी येते ना, मी तुला समजवते एक्झॅक्टली तुला काय पाहिजे. सो तुम्ही सांगा की तुम्हाला या कुटुंबात यायचंय की दुसरा काही ऑप्शन आहे तुमच्याकडे? गुड क्वेश्चन. माझं असं खूप मन आहे मी काजल, गायत्री यांची अशी जागा घेऊ. बट इट्स अ प्रँक गाईज. आम्ही तुमची जागा घ्यायला नाही आलोय इथे. आम्ही तुमच्यासाठी एक टास्क घेऊन आलोय. येस. सो बेसिकली आज त्या आपल्या पाहुण्या आहेत दोघी जणी. पण वेल प्लेड गर्ल्स, वेल प्लेड. क्या बात आहे. असं सास घेतलं मी एवढं छान आणि खूप छान वाटलं. मला असं झालं होतं की नाही का यार काहीतरी ट्विस्ट आला असताना. शिट यार, कशाला हा प्रँक केला. जो टास्क होणार आहे तो असं इंडिव्हिज्युअल पेअरमध्ये होणार नाहीये. जो टास्क होणार आहे तो ग्रुपमध्ये होणार आहे. मजा आहे का रे. सो आज टास्क होणार आहे अंकिता वर्सेस रमशा यांच्यामध्ये. आणि त्यांच्या टीम सिलेक्ट करणार आहेत ऑब्व्हियसली अंकिता आणि रमशा. सो रमशा, तुला कोण पाहिजे? ऋषिकेश आणि ऋषिकेश आणि श्रुती. Yes. ओके. सो पहिली जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती. रमशाच्या टीम मध्ये काजल आणि क्रिश. मला खूप खुशी वाटली की यार आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे सगळे आम्हाला बोलतात आहे की खूप वीक आहे, पाणी टाकतात, काय काय करतात आहे. पण जेव्हा बाहेरचं माणसं येऊन असं काहीतरी करतात ना खूप छान वाटतं. तिथेच दीपक, प्रणाली. आम्हाला रमशा हवी होती ॲज मेंटॉर, कारण कुठेतरी तिचे थॉट्स रेझोनेट होत होते. अनुश्री आणि विजय. आता रमशा तुझ्याकडे आहे 3 ऑप्शन. सुभाष, ऐश्वर्या, गायत्री, पवन, अथर्व आणि रेवती. तू तुझ्या टीम मध्ये कोणाला घेशील? श्रुती, जे आपल्या टीम मध्ये असेल मग आपण जिंकू असं काहीतरी मला सजेस्ट कर ना. ऐश्वर्या आणि सुभाष. ऐश्वर्या पक्का येस येस जिंकायचं ना. येस येस. ऐश्वर्या आणि no. सुभाष. ऐश्वर्या, सुभाष. सो रमशाने सिलेक्ट केले तिसरी जोडी ऐश्वर्या आणि सुभाष. अंकिता, तू सांग तुला कोण हवंय? अथर्व आणि रेवती. सो अंकिताची टीम आहे क्रिश काजल, अथर्व रेवती आणि विजय अनुश्री. रमशाची टीम आहे दीपक प्रणाली, ऋषिकेश श्रुती आणि ऐश्वर्या सुभाष. टू माय डिसअपॉइंटमेंट आम्ही कुठल्याच टीम मध्ये नव्हतो आणि मला कुठेतरी या गोष्टीचं वाईट वाटलं. आपली जी जोडी आहे जिला आत्ता निवडलं गेले नाही आहेत त्यांचं काय होणार आहे तेही थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच. फार वेळ न घालवता आता मी या दोघींना रिक्वेस्ट करतो की त्यांनी गेम काय, टास्क काय ते तुम्हाला समजवावं. तर आम्ही सगळे गावात जाऊन राहिलो होतो आणि सगळं काही शिकलो होतो. आलो असंच होतो आम्ही सिटी सुंदरी बनून, पण गावरान सुंदरी बनून बाहेर पडलो. तर तसेच काहीतरी टास्क असणार आहे तुमच्यासाठी. तर जे आम्ही ऍक्च्युली गावामध्ये शिकलो आहे, ते कष्ट केली आहे, जे जे आम्ही केलंय, जे जे आमच्यासोबत घडलंय ते मला परत रिकॉल करायचं, कारण की मला असं नॉस्टॅल्जिक वाईब हवं आहे. म्हणून आपण तसेच टास्क परत करणार आहोत आज. आता टास्क काय ते मी तुम्हाला पटकन समजावून टाकतो. तुम्हाला इकडे दिसतात वेगवेगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत.
सो 2 ग्रुप्स आहेत तुमचे, 2 टीम्स आहेत. एका टीमच्या एका जोडीने त्या विहिरीतनं या इथे 3 जार ठेवलेले आहेत. त्या जारमध्ये पाणी आणून भरायचंय. फक्त ट्विस्ट एवढाच आहे की त्या मटक्याला भोक आहे, त्यामुळे पटकन पाणी आणून ह्याच्यामध्ये भरायचंय. दुसऱ्या जोडीने इकडे शेणाच्या गौऱ्या, उपल्या, थापट्या जे काय म्हणा ते बनवायचंय आणि त्या भिंतीवर लावायच्या आहेत. कमीत कमी 30 गौऱ्या त्याच्यावर लागल्या पाहिजेत आणि राहिल्या पाहिजेत. दुसऱ्या जोडीने इकडे या जात्यावर तांदूळ आहेत, ते पिसून त्याचं पीठ काढून ते जे बोल आहे त्याच्यामध्ये ते पीठ अख्खं बोल भरलं गेलं पाहिजे. आणि तसंच त्या मिरच्या आहेत, पाट्या वरवंट्यावर त्या ठेचायच्या आहेत आणि ते बोल भरायचे शेजारी ठेवले आहे. त्यानंतर ते करवत ठेवली आहे, त्या करवतीने कापायचं आहे ते लाकूड. 4 लाकडांचे 8 तुकडे करायचे आहेत. हे सगळं झाल्यानंतर तुमची टीम कॅप्टन जी असेल ती त्या नांगर दिसतोय तिकडे, नांगराला खाली फाळ नाही, तर त्याच्यावरती तुमची टीम कॅप्टन म्हणजे रमशा किंवा अंकिता त्या उभ्या राहणार आणि एका जोडीने त्यांना खेचून ती लाल रेष पार करायची. जो ग्रुप लवकरात लवकर करेल ऑब्व्हियसली तो ग्रुप जिंकेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो तुम्हाला ठरवायचं आहे की आधी या सुरुवातीच्या 3 टास्क तुमच्या कुठल्या 3 जोड्या करणार आणि मग उरलेल्या 2 टास्क कुठल्या 2 जोड्या करणार. तुम्ही तुमच्या टीम्स बरोबर डिस्कस करू शकता, आपापसात ठरवू शकता आणि नंतर मी विचारेन तेव्हा मला सांगा. येस, डन. ओके. चला. कोणाची हँड स्ट्रेंथ आणि लेग स्ट्रेंथ ते सांगा. मला कबड्डी दोन्ही एकत्र नाही, एक मला सांग. बिकॉज कबड्डी. पाण्याच्या टास्क मध्ये वी नीड दिस. बिकॉज तुम्ही जेवढं फास्ट पळू शकणार दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अस. फिजिकली लास्ट वाला टास्क तुम्ही करायचे, पण आपल्याला हे बघावं लागेल की कुठले 2 टास्क जे सगळ्यात लवकर संपणार आहेत. लाकड यायला द्या, कारण की जेव्हा गावात मी गेले ना, ही यूज टू डू इट इन सेकंड. हा तो कर दे. ओके, ग्रेट देन. ग्रेट. मिरची तुम्ही करा, कारण त्यात खूप वेळ लागणार आहे. पाण्यात पण वेळ मग पाण्याचं आणि मिरचीचं घेऊ करू. पाण्याचं आणि मिरचीचं आम्ही करू शकतो. तुम्ही नाही 2 टास्क करायचे. प्रणाली मी बोलते, तुम्ही दोघं ते हे थापण्यामध्ये कॉन्फिडेंट आहे ना, तर गो विथ व्हॉट यू आर कॉन्फिडेंट आहे. उपले तुम्ही झाले. मिरची आणि तांदूळ. मिरची आणि तांदूळ तू करू शकेल ना. आणि लाकूड करेल रे. तर लाकूड आणि मिरची आणि तांदूळ 30. तुम्ही हे लास्ट, फर्स्ट अँड लास्ट आमचं फर्स्ट अँड लास्ट. शेण. ते मिरचीचं वेळ घेणार आहे, पण ते तुम्ही एक केलं तर ते एकच खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही 2 करण्याचं याच्यात नका जाऊ. आमचा टाइम वाचेल. चलो गाइस, टीम अंकिता. चलो गाइस, वी कैन डू इट. वी विल डू इट. रेडी? तुम्ही ये दळण आणि मिरची, ठीक आहे? शेणी लावायचं आणि मला विजय करायचं. आणि तुम्ही आम्ही पाणीचा गाणार आहे आणि लाकडाचं कापण करणार. मित्रांनो तयार आहात का तुम्ही? ओके. तुमच्यातल्या 2 जोड्या ऑलरेडी नॉमिनेटेड आहेत, दीपक प्रणाली आणि सुभाष ऐश्वर्या. दॅट्स द मोटिवेशन सर. ते मोटिवेशन आहे व्हेरी आमचं. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो. सो रमशा, तुला मला सांगायचं की कुठल्या 2 जोड्या 2 टास्क करणार आहे ओके. आणि त्यातली कुठली जोडी नांगर चालवणार आहे? तर 2 जोड्या पहिल्या आहेत ऐश्वर्या आणि सुभाष, आणि श्रुती आणि ऋषिकेश. हे 2 टास्क करणार आहेत ओके. आणि नांगर चालवणार आहेत ऋषिकेश आणि श्रुती, आपले पैलवान. ओके. सो ऐश्वर्या आणि सुभाष 2 टास्क करणार आहेत, दीपक प्रणाली 1 टास्क करणार आहे. पण ऐश्वर्या एका गोष्टीबद्दल खूप कॉन्फिडंट होती की मला पाण्याचा टास्क द्या, मी पटकन करेल. सुभाष कॉन्फिडंट होता की मी लाकूड कापतो, पाला जेव्हा मी घर तयार करतो तेव्हा मी लाकूड कापतो, तर मला येतं. घाम गळू दे, रक्त येऊ दे, काहीही येऊ दे, आपल्याला जेवढं स्पीड होईल तेवढं आपण फटफट करायचंय. ऑल द बेस्ट गाइज. 1 2 3 गो. चलो चला. आरामात. कम ऑन गाइस, इझी आहे, खूप इझी आहे. परफेक्ट. स्लोली. या, व्हेरी गुड. दॅट्स इट. वाह दीपक प्रणाली, क्या बात है, शाबाश. कम ऑन. दॅट्स इट. कम ऑन. हळू. सावकाश ऐश्वर्या, सांभाळून.
आठवतच नाहीये की आजूबाजूला काय चाललंय. मला दीपकचा आवाज येत नाहीये, मला कोणाचा आवाज येत नाहीये. मी ज्या मिरच्या ठेचायला सुरुवात केल्या मला कोणच थांबू शकलं नसतं तेव्हा. येस येस, पुढे मागे पुढे मागे. कोल्हापुरात जेव्हा मी शेणाला पहिल्यांदा हात लावलेला तेव्हा मी खूप रडलेली आणि एक नवीन एक्सपिरियन्स आणि नवीन लेसन घेऊन मी आलेली. म्हणजे जे काय आहे आत्ता तर मी गोळे बनवणार आहे. त्यांनी काहीतरी हा मळत होता ते घेऊन मग मी पाणी टाकत होती. मग आम्ही ते पूर्ण सारण बनवलं आणि ह्यानी जे स्टार्ट केलंय बनवणं. हेच पाहिजे हेच पाहिजे. पडता कामा नये, सांभाळून. हळूहळू. पडता कामा नये, फुटता कामा नये. असंच करायचंय. सावकाश सावकाश. क्या बात है ऐश्वर्या, क्या बात है. व्हेरी अरे गुड. वा, 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 रिअली वा. प्राऊड ऑफ यू ऐश्वर्या. जेव्हा 6व्यांदा ते टाकलं तेव्हा ते चारी पडल्या. मी म्हणलं मला आता काय खरं नाही. आता म्हणलं आता हे काय लवकर व्हायचं काम दिसत नाही. ओ अरे बापरे, 3 पडले, सांभाळा. मी मारतो. आम्ही तुम्हाला थापा करून देऊ. सांभाळा, माठ सांभाळा. सावकाश 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 ऐश्वर्या, सांभाळून. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग मी असं ठरवलं की काय होऊ दे, आपला हात चालूच राहिला पाहिजे. हात मोडून पडला तरी चालेल, कारण हात चालूच राहिला पाहिजे, कारण की नॉमिनेशन मध्ये. अरे वा वा वा. रिअली प्राऊड ऑफ यू ऐश्वर्या. व्हेरी गुड. अरे वा वा वा, भरलो ऑलमोस्ट. कम ऑन ऐश्वर्या, व्हेरी इझी. शाबास. व्हेरी गुड ऋषिकेश. व्हेरी गुड श्रुती. पाणी आणि हे बरोबर ऍड करा म्हणजे ते पडणार नाही. कॅप्टनचा ऐका. सावकाश सावकाश ऐश्वर्या, सावकाश. वाव वेल डन ऐश्वर्या, व्हेरी वेल डन. अमेझिंग अमेझिंग. चल चल शिवाज, कम ऑन. चल ऐश्वर्या, फक्त लास्ट राहिलाय. कम ऑन. सावकाश. सर शाबास, एवढून चाललंय. ओके कम ऑन कम ऑन. तुमचं झालं की नाही? झालं. 31 झालेत. 30 झाले आणि 30 राहिले. एक्स्ट्रा 2 दिन करून ठेवतो सर. नको 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 उपयोग नाहीये. उपयोग कशाला वेळ वाया आणि एनर्जी वाया घालवत आहे. टाइम आहे जोपर्यंत मग तुम्ही एनर्जी सेव्ह करा जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत. ऐश्वर्या नको काढू. भरलंय आपलं. भरलंय. टाक दादा टाक. हा ओके. शाबास शाबास. व्हेरी गुड एक्स्ट्रा आणलंय आपण खूप. झालं भरलं ऐश्वर्या. व्हेरी गुड. शाबास शाबास. टास्क ओव्हर. चलो मूव टास्क ओव्हर. आरामात आहे, वेळ खूप आहे. शाबास शाबास शाबास. अरे वा 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 वा. माझं चालू होतं तेव्हा मी बघितलं की ऐश्वर्या आणि सुभाषचं पाण्याचं झालं आणि मला टेन्शन आलं की मी मागे पडते वाटतं. सांभाळून सुभाष, जे काय कराल सांभाळून करा. शाबास 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 दीपक. शाबास. व्हेरी गुड. अरे पडण झाले त्यातनं खालीले. हा आता गोळा कर. त्या बोल मध्ये गोळा कर. बघ किती झालंय. कमॉन कमॉन कमॉन. प्रणाली, यू कॅन डू इट. प्रणाली, यू कॅन डू इट. कमॉन. मी माझं 100% देते. मी सगळं करायचा प्रयत्न करते. ते मिरच्या एवढ्या तिखट होत्या, माझे डोळे भाजत होते, त्याला खरंच खूप जोर लागत होता, माझे हात दुखायला लागले होते. असं बी तोडलं चालेल ना. चल चल कम ऑन. फक्त तुकडे व्हायला पाहिजे. तुटलंय ते. व्हेरी गुड. चलो हा, चलो ठीक आहे. हा, चला. मिरच्या घे, पुढे घे. वाट नेटा नव्हतं सर. असं कर. तुम्हाला जर का प्रश्न पडला असेल की या ताई इथे काय करतायत, तर हे इकडे जे टास्क चालू आहे ते व्यवस्थित होतंय की नाही ते बघण्यासाठी म्हणून त्या आहेत तिकडे. मला ते कुठताना असं मी वर बघितलो, सगळी वेळ मला
आम्हाला दोघांनी चेअर करायला ती, कारण की मला कुठंतरी असं वाटलं की आज आपणच मागं पडलो आज. परफेक्ट आहे, परफेक्ट. असंच करत राहा. कम आई बरोबर करतायत का? हा? नाही तर सांगा त्यांना कसं करायचंय ते. मस्त करतायत, एकदम मस्त करतायत. सर बाउल भरला. पाल पाऊस भरला. भरला. चल ना. अरे तुम्ही करा ना. धर नीट धर नीट धर नीट धर नीट धर नीट धर. हा हा झाले लास्ट आहे हा last. झालंय. हा सर चला तुमचंच बाकी आहे. प्रणालीचं राहिलंय, बाकी सगळ्यांचं झालंय. बस 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 ठीक आहे ठीक आहे. ठेवा ठेवा ठेवा. प्रणालीचं राहिलंय, प्रणालीचं राहिलंय. ताई हे तुम्हाला जेव्हा वाटेल की ओके झालंय तेव्हा तुम्ही ओके सांगा, त्यांचा टास्क पूर्ण. काय नाही ना, ओके. फक्त सगळ्यांचा टास्क झाला. श्रुती ऋषिकेशचं झालं, सुभाषचं झालं, दीपकचं पण झालं एक पॉइंटला. मी खरंच मागे पडलीये, खूप मागे पडलीये मी. Come on, प्रणाली, nomination! चलो कम ऑन. प्रणाली. तर प्रणालीचं चटणी वाटणं संपतच नव्हतं. आम्ही सगळ्यांचे टास्क झालेले. मला एक खूप भारी वाटलं की सगळे चेअर करत होते. प्रणाली, you are the best! नॉमिनेशन नॉमिनेशन. Very good. प्रणाली, 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 माझं असं झालं की यार माझ्यामुळे परत आपली टीम जर हरली किंवा काय झालं तर मी तोंड कुठंच दाखवू नाही शकणार. रेडी? येस सर. आजी ओके 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 ओके. ओके ओके डन गो. आणि जेव्हा काकी म्हणाली डन तेव्हा आम्ही दोघं जे पळत सुटलोय रमशाला घेऊन. ऋषिकेश, come on, श्रुती! कुठल्या बी साईडला आमचा कॅप्टन उचल उचल उचल. ऋषिकेश, चल चल ऋषिकेश. बाय बाय. ऋषिकेशने जे ते वडायला सुरुवात केली त्याला म्हणजे माहित नाही त्याला असं त्याने ते संपवलंय. स्टॉप 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 टाइम स्टॉप. आम्ही खूप खुश होतो पण आम्हाला माहित नव्हतं की आमचा वेळ काय झालाय. कारण करताना तर वाटत होतं की आपण पटपट करतोय पण वेळ किती झालाय हे आम्हाला माहित नव्हतं. टीम अंकिता रेडी आहे का? चलो आता अंकिता Yes, मला sir. तुला हे विचारायचंय की या दोन कुठल्या जोड्या आहेत ज्या 2 टास्क करणार आणि त्यातून नांगर ओढायचे टास्क कोण तो टास्क कोण करणार? ओके तर नांगर ओढायची मी बोलते आपली रेवती आणि अथर्व करणार आहे. आणि जो दुसरा टास्क आहे तो काजल आणि क्रिश करणार आहे. आम्ही अशी स्ट्रॅटेजी लावली होती की ज्याला जो काम जमते तो करेल. मला लाकडं कापायला जमत होता आणि चक्की फिरवायला जमत होता. त्यांना शेणाचा कुणाला नगज होता, शेणापासून ही वाश होती कुणाला, कुणाचा हाताला नगज होतं शेण, असं यांचं चाललेलं. मग आपलं काय शेण आपला शेतकरी आहे म्हटल्यावरती घ्या शेणाचं, काय पर्यायच नव्हता मला तिथं. सो यू गाइज आर रेडी? रेडी 1 2 3 गो. हळू हात सांभाळ. ओके ओके. पकड पकड. मटके सांभाळा, फुटून देऊ नका. हा पुढचे क्रिश, हात सांभाळा, हात सांभाळ, सांभाळा, नीट पाय कर. सांभाळा. क्रिश जेव्हा मी मडकं हिरीत बुडावलं आणि जसं डोक्यावर ठेवतो का तशी सगळी आंघोळ. मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की पहिल्या ह्याच्यातच एवढे भिजून जाणार आम्ही. पाणी घे पाणी घे पाणी घे. शेणकोटाचं जे मिश्रण बनवायचं होतं त्यामध्ये थोडंफार ते पाणी आणि बुक्का मिक्स करून जे काही करायचं होतं आम्ही दोघं पण एकमेकांना म्हणजे एकदम टशन देऊन काम करत होतो दोघं पण.
तो जो आरी आहे तो फारसा ना लटकत होता, वाकत होता, नवीन आरा असल्यामुळे. आणि ते जो लाकडं आहे ते कुठेतरी पाणी खाल्लेले होते, त्यामुळे ना ते बी लय रट जात होते. अरे ह्याला पडले खाली. आमचं शेणाचं हुयाच होतं, कारण ते शेण जसं मारलं की पडायचं. म्हटलं मोठ्यानं मारलं तर बसणार, म्हटलं नाहीतर हळू मारलं तर घसरणार ते, असं होतं. पाणी घाल आणि मळ ग. पाणी घाल, पाणी घाल आणि एक मळ. आपला 1 झालं. येस 1 परफेक्ट. पाणी घालून मळायचं, मग दसतंय. मळ मळ तसं पाणी घालून मळ. येस येस 2 झाले. व्हेरी गुड. झालं. दुसरं. कम ऑन गाइस. येस परफेक्ट. एक बॉटल झाला आपला. येस कम ऑन रेफ्टी. माझं असं होतं की जे हातानं मडकं उचलून ते हातानं डोक्यात ठेवायचं, हे भरायचं की लगेच वरती ठेवायचं. मी पण खूप प्रयत्न केला सेम करायचं. पहिल्या याच्यात झालं. कुणाची बी कामं नाहीत ती. जा छोड रे. हलू नको फक्त. मी नाही हडतीये. हा 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 असंच कर, असंच कर. कर कर कर. झालं 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 झालं. ते पडत आहे त्याच्यामधून. ह्याने खूप जास्त एफर्ट्स टाकले, कारण तो फास्ट होता आणि त्याचं स्ट्रेंथ आणि माझ्या स्ट्रेंथ मध्ये फरक आहे, तर त्याला आमचं ते वाटोळं का होईना पण आमची स्ट्रेंथ आहे. एकच जण घे. एक घेऊन ये. नाही डोक्यावर दोन्ही पाहिजे, डोक्यावर दोन्ही पाहिजे. येस. रन. एक थोडंच टाक. ओव्हरफ्लो नको करूस. झालं. ओके We are done with one. डन नको. दिस इज डन. Done. दिस इज डन. दिस इज डन. मला असं की अरे बापरे, ए तुम्ही लोक काय विमानानं घेऊन गेले का काय? ते जे आरी आहे तो हिडत होता, तो काफी पातळ होता म्हणून तो हिडत होता. तर त्याची जे कापायची काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी होती, तरी पण क्रिश खूप चांगलं करत होता. फक्त मला बोलत होता की तू गप्पस. हा हा असं असं. चुपचाप राह फक्त. तू 2 वेळा चुपचाप राह फक्त. तू दे. किती झाले? 3. 1 2 3 किती 4 झाले 5 तर मला 6 सांगा. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 जास्त झाले. ओके 1 जास्त 3 झाले. 4 एकच आहे. Five. चल. ओके टास्क ओव्हर. पुढे. आम्हाला वेळेचं भानच राहिलं नाही. आम्ही बनवत गेलो आणि 38 बनवल्यानंतर अरे झालं का, असं झालं. तिकडे थोडंसं असं घडलं की कोण काउंटच करत नव्हतं की किती झालेत. तर जिकडे 30 करायचे होते तिकडे त्यांचे 38 झाले होते. येस. उठला. 4 लाकडं इतका फास्ट कापला. मला माहित नाही की हे इतके लवकर होतील, कारण ते वल्ले झाले होते एकतर. त्याच्यानंतर गेला मी. माझा चक्की करायचं होतं आणि जर वाटाबडवंट्यामध्ये हिला मिरची ठेचायचे होते. हे हातात घाल ना पहिली. जेट मोड. ती रोज घरी करते, हा. ठेचा बनवते. हो. तुला वर धरू नका सांगितले, खाली तळाला धरते. खाली धर क्रिश. हा व्हेरी गुड. बरोबर आहे. व्हेरी गुड. खूप सारं होतंय. व्हेरी गुड. कम ऑन. परफेक्ट. मी स्टार्ट करायला लागली. मी बघितलंच नाही काय करायचं काय नाही, ग्लव्स कुठे काय. मला फक्त टास्क करायचं होतं. असं माझं डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. ते पाणी जे सगळ्यांनी माझ्या तोंडावर टाकलं होतं ना, माझं डोक्यात खूप फिरलं होतं. बस. Come on. गाइस वी आर ऑलरेडी फास्ट. काजल, मला वाटतं तू अजून मिरच्या घे. त्याच मिरच्याला खूप पडायला. हा टाक. हम लोग अभी तक है लगाया हुआ. परफेक्ट. काजल काय झालं? काजल पाणी डाल आत. बरीच तांदूळ केली आता. आज पे पाणी डाल. आता हात झोंबायला लागले आता. सांगितलेलं घाल म्हणून. हो अजून पण घालू शकतेस तू. ग्लव्स पाहिजे तर अजून पण घालू शकतेस. तेव्हा मी पाणी टाकत होती, गरम पाणी. माझं पूर्ण हात असं वाटत होतं की फायर मध्ये लेजिट असं वाटत होतं की मी आग मध्ये माझा हात टाकले. ओके क्रिश डन. क्रिश डन. क्रिश गुड डन. जॉब क्रिश. आता काजल. ते जात्याला फिरून मी
माझं बाउल भरून टाकला आणि मग काजल तर थोडंसं बाउल भरायचा वाचला होता, तर मग काजलला मग मोटिवेट केला की काजल भर, काजल लवकर घे. लवकर काजल, गुड 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 गुड, चांगलं चांगलं, वेल डन वेल डन. अरे उरका, वेळ निघून चाललीये, काय चाललंय हे? तिथेच आशा सोडली. मला नाही वाटत आहे आपण जिंकलो. काजल डुईंग व्हेरी गुड. ओके काजल ओके बस काजल, ते एकदा घे नीट कर आणि त्याच्यामध्ये भर. आय गिव्ह इट टू यू. काजल काजल चलो डुईंग व्हेरी गुड. चलो, काजल व्हेरी गुड. चल आता ते पुढचा माहिती लॉट, जमतंय, पुढचा पण लॉट. चल, चल. येस, भरून टाक लागली. शाबास, जिंकायचं आपल्याला. बरंच जा, बरंच काजल जा. व्हेरी क्लोज. कम ऑन कम ऑन कम ऑन. कर शाबास लेगी, शाबास तू कर शाबास लेगी. शाबास 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 शाबास. व्हेरी गुड. काजल झाले. काजलनं तरी काही नॉटनकी चालू केलेली. अरे ते हँडग्लोव्ज घालायचं राहिलं. ठेचा मी घरात केलाय मोठं बोलली. काय गरज नव्हती तिथे. हँडग्लोव्ज घालायचं होतं, सगळी सेफ्टी होती तिथं म्हटल्यावरती. आणि जे मोटिवेशन भेटलं ना मला हे लोक करताना, मला पेनचं काय सुचलंच नाही. मी करायला गेली आणि माझं जे बॉल होता ते भरला. आमचं तेच चुकलं की आम्ही तिला स्टार्टिंग पासूनच ते ठेचा बनवायला द्यायला हवं होतं आणि आम्ही 2 टास्क करायला हवे होते. लवकर लवकर मला माहित होतं की तिथं स्ट्रॅटर्जी काय लावायची, तर कुठं ताकद लागती, कुठं काय होतं, सगळं मला माहित होतं. जशी जशी निकाल रेषा जवळ येत होती तशी तशी माझं आणखीन ताकद लागत होती. मी लिटरली खूप 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 प्राऊड फील करत होते रेवती आणि अथर्ववरती, कारण त्यांनी पहिला टास्क सुद्धा खूप छान खेळला होता आणि जो शेवटचा टास्क होता ते मध्ये कुठेच थांबले नाहीत. शेणात हात घाल गं. ए गोबर में हात डाला. काजल शेणात हात घाल, शेणात हात घाल. हात घाल घे. पाण्यात हात घाल, पाण्यात हात घाल. नाही होत. शेणात हात घाल. थंडा लागेगा. घाल. जेव्हा तिचा टाच झाला तिला शेणात हात घालायला लावलं. मी एक जण शेण टाकतोय, एक जण गावात टाकतोय, एक जण पाणी टाकतोय. घरच बांधून टाकलं तिच्या हातावडा. सांगितलं ना हिला हातात घाल ग म्हणून, ऐकली नाही तिने. काजल 3 वेळा सांगितलं ना, ग्लव्स घाल ग्लव्स घाल. नाही ही घरामध्ये वाटत होती ना, हिला सवय आहे. आयुष्यात कधी असं पेन मी एक्सपिरियन्स नाही केलंय. मला खरंच असं वाटत होता की माझी जी चमडी आहे ती पूर्ण निघली आहे आणि कोणातरी आग लावलंय माझ्या हातावर, असं होत होतं माझं बरोबर. गुड जॉब ब्रो, गुड जॉब. दोन्ही टीम्सनी एकदम सणसणीत परफॉर्म केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा दोघांचंही अभिनंदन. अरे काजल कुठे आहे? काजल हाताला लागलाय तिच्या. ओके ओके ठीक आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की दोन्ही टीमच्या परफॉर्मन्समध्ये परफॉर्मन्स चांगला झाला, पण वेळेमध्ये फरक होता साधारण 5.5 मिनिटांचा. अरे 5.5 मिनिट. 5.5. मी रिझल्ट डिक्लेअर करतो. टीम रमशाला टोटल वेळ लागला आहे 19 minutes and 55 seconds. ओ माय गॉड. म्हणजे 19 मिनिटं आणि 55 सेकंद हा टीम रमशाला टोटल वेळ लागला आहे. मला वाटलं होतं की मॅक्स टू मॅक्स 15 मिनिटात झालं असेल आमचं. 19 मिनिट्स खूप जास्त झाले, म्हणजे ऑलमोस्ट 20 मिनिटं. टीम अंकिता, काश तुमचा स्कोर आहे. म्हणजे मी तर हात जोडूनच बसले होते की देवा प्लीज 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 आमचं कमी असू दे टायमिंग. टीम अंकिता, तुमचा स्कोर आहे 25 मिनिटं आणि 22 सेकंद.
मला चक्कर यायला लागली. 5.5 मिनिटाचा फरक झाला कसा एवढा? मला नाही वाटलं की आमचा परफॉर्मन्स 25 मिनिटं एवढा लेंदी होता. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रमशा. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमची स्ट्रॅटेजी कुठेतरी वर्क झाली. आम्ही जिंकलो अगेन. दीपक, प्रणाली आणि सुभाष, ऐश्वर्या, तुम्ही नॉमिनेशन मध्ये होता, पण क्लिअरली तुम्ही आज जिंकलाय, त्यामुळे तुम्ही नॉमिनेशन मधनं बाहेर आहात. डबल एक्साइटमेंट होती की एकतर त्यांना हरवलंय तर एवढ्या मार्जिनने हरवलंय आणि 2 जोड्या नॉमिनेशनच्या बाहेर आल्यात. तुम्ही आधी सांगा तुमची चूक कुठे झाली? काय वाटतं? पाटावर वरवंट तेच. पाटा वरवंटा. तुम्हाला असं वाटतं तिकडे तुमची चूक झाली. बरोबर आहे, पाटा वरवंटा, पण तुम्हाला माहिती आहे सो ऍक्च्युली काजलनी वेळ तिकडे कमी घेतला होता प्रणालीपेक्षा ठेचा बनवायला. पण बिकॉज तुमची एक टीम आधी तिकडे फोकस करत होती आणि तीच टीम मग इकडे येणार होती. ओके, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाढला. की क्रिश आणि काजल आधी तिकडे होते, कारण त्यांचा टास्क पण झाला होता, विजय अनुश्रीचा आणि अथर्व रेवतीचा पण झाला होता, आणि त्याच्यानंतर सगळे तिकडे फोकस करत होते की ते पटापट कर. त्याच्यानंतर मग दोघे उठून इथे आले आणि हे त्यांनी करायला लागले. इनफॅक्ट क्रिशचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो, पण काजल डेफिनेटली वॉज फास्टर दॅन प्रणाली त्या ठेचा बनवण्यामध्ये. तो जर का तुमचा वेळ वाचला असता तर आज तुमचे पॉईंट जास्त असते, तुमचा वेळ कमी असता आणि तुम्ही जिंकला असतात. अथर्व रेवती 1 मिनिट आणि 32 सेकंद. कमीत कमी टाइम मध्ये अथर्व आणि रेवतीने तिकडे तिन्ही ते जग भरलेत. तर मला खूप भारी वाटलं की अरे एवढ्या फास्ट कसं केलं, म्हणजे तुम्ही काय केलं तेवढ्या फास्ट करायला. मला वाटतं फाईट खूप छान झाली. थोडी स्ट्रॅटेजी थोडी गडबडली, बट अदरवाइज आय थिंक यू गाईज रिअली प्लेड वेल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रमशा फॉर विनिंग, and I'm sorry team Ankita. It's okay. Better luck next time. Yes. Okay, there's always another time. Yes. Okay. आणि आता पवन गायत्री. अनफॉर्च्युनेटली आज तुम्ही नॉमिनेशन मध्ये तसेच राहता. आपल्या पुढे नॉमिनेशन मध्ये जायच्या आधी रमशा, अंकिता, मी तुम्हाला दोघींना रिक्वेस्ट करीन, प्लीज इफ यू कॅन कम हिअर. येस. सो रमशा, अंकिता, थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर कमिंग. बिफोर यू गो, आमच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. प्लीज थँक्यू. आणि आता वेळ आली आहे अर्थात त्या क्षणाची जो काही जणांसाठी खूप सुखद असतो आणि काही जणांसाठी खूप दुःखाचा असतो. मी टीम रमशा तुम्ही बिकॉज तुम्ही विनिंग टीम आहात, सो ऑब्व्हियसली तुमच्याकडे आज एक स्पेशल पॉवर आहे, आणि ती पॉवर ही आहे की तुम्ही आपापसात ठरवा आणि मला सांगा की टीम अंकितामधून तुम्ही कुठल्या जोडीला आज नॉमिनेट करताय. सर आता आम्ही नॉमिनेट करतो अथर्व आणि रेवतीला. आय डोंट नो वाय, पण त्या क्षणाला मला स्वतःचं नाव लक्षातच नव्हतं की आम्हाला नाहीच करणार नॉमिनेट, बिकॉज चांगलं टास्क परफॉर्म केल्यानंतर कोण नॉमिनेट करतं. माझं असं झालं की तुमचा गुडघ्यात मेंदू आहे का? तुम्हाला कळतं आज तुमच्यापेक्षा जास्त कमी टाइम मध्ये त्यांनी चांगलं परफॉर्म केलंय. रिझन असं आहे की तो उगाचच बोलतोय एक आणि दाखवतो एक, असं मला वाटतं. उगाचच पंगे घेतोय आणि तो त्याच्या स्वतःच्या मतावर ठाम पण नाहीये. सर फुल टाइमपासून आम्ही आलो तेव्हापासून आम्ही हेच ऐकलंय की आम्हाला दोघांना टार्गेट करतायत ते. Sir, आम्ही नाव इट इज खरंच व्हेरी target नाही एव्हिडेंट करत. ऑल्सो, बिकॉज आम्ही चांगलं परफॉर्म करून आमचं भले आम्ही हरलो पण आमची टायमिंग 1 minute 32 seconds इज अ बिग डील. आम्ही गेम बघून नॉमिनेट करतो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, तर तुम्ही आम्हाला पर्सनल रिझन्सवर नॉमिनेट करणं हे खूप चुकीचं होतं. असं झालंय, 2 ग्रुप आहे ऑब्व्हियसली, आणि इथे कुठलं ते गर्ल्स पॉलिटिक्स चालू आहे ना मला कळतच नाही. आणि मी ऐश्वर्या आणि प्रणाली बोलत होते काहीतरी, मी फक्त हेच बोलली की आता तापन ताप ते तोंडावर पाणी टाकलंय, आता तापन ताप झालंय, तुम्ही थंड होऊ गोष्टी करा. मी का चुकीचं बोललं सर? प्रणाली मला बोलली आमच्या दोघींमध्ये तू येऊ नको. मग मला असं फ्रेंडशिप नकोय सर. नको, आम्हाला पण नकोय काजल. तुझा चॉईस नव्हता. बरोबर तुझा चॉईस नव्हता. तुझा चॉईस नव्हता. तर अथर्वला आमचा ग्रुप पसंत नाही करत हे आधीपासूनच माहिती आहे.
ह्यात काहीच वाद नाहीये किंवा खोटेपणा नाहीये. हे जे काही नेगेटिव्ह वातावरण झालंय ना ते हिच्यामुळे झालंय सर. एकमेकांकडे चाड्या लावणं किंवा एकमेकांबद्दल खोटं सांगणं. ग्रुपिझम आता झालेलं आहे, ओके. त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टी बदलत आहेत, डायनॅमिक्स दिवसाला चेंज होत आहेत, मिनिटाला चेंज होत आहेत. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा तुमचा कॉल आहे. गटात खेळायचंय का गट्सनी खेळायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. मला फक्त तेवढंच दिसत राहणार आहे. येस, कोणी जर का फार चुकीचं वागलं, मुलींबरोबर नीट वागलं नाही, आय विल इंटरफिअर, आय विल डिस्क्वालिफाय दॅट टीम. दिवसेंदिवस गेम अजून टफ होत चाललाय, इंटरेस्टिंग होत चाललाय. त्यामुळे कुठल्या स्ट्रॅटेजी काय आहे जिंकायसाठी, आपल्याला पुढे जायसाठी, त्याच्यावर जास्त विचार करा असं पर्सनली मला वाटतं. बाकी तुमची एनर्जी कुठे घालवायची, कुठे वेस्ट करायची, यू गाईज आर अडल्ट इनफ टू अंडरस्टँड दॅट. सो मित्रांनो, मातीशी नाळ जोडत नाती घट्ट करणाऱ्या सगळ्या टास्क आज आपल्या सिटी सुंदरी आणि गावरान ब्रोज यांनी खूप उत्तमरित्या परफॉर्म केले आहेत. आपल्या रमशा आणि अंकिता यांनी येऊन त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यामध्ये एक होऊन त्यांनी त्या टास्क परफॉर्म केल्या. असाच बहारदार खेळ पुढेही होत राहणार आहे, पण पुढे काय काय होणार आहे हे पाहण्यासाठी पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. थँक्यू, भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. बाय बाय, टेक केअर, थँक्यू, आय लव्ह यू ऑल.